पाठ तिसरा. बेरीज व वजाबाकी. बेरीज करा. 24,12,636 अधिक 23,19,058. दोनही संख्या आहेत 7 अंकी, म्हणून पहिल्यांदा खण तयार करू. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. पहिली संख्या 24,12,636 अधिक 23,19,058. शतकस्थानी येईल 0. पहिल्यांदा 6 एकक अधिक 8 एकक बरोबर झाले 14 एकक. एकक स्थानी लिहिला 4, 1 हातचा दशकस्थानी. दशकस्थानी 1 अधिक 3 4, 4 अधिक 5 9 दशक. शतकस्थानी 6 अधिक 0 बरोबर 6. हजार स्थानी 2 अधिक 9 बरोबर 11. हजार स्थानी लिहिला 1, 1 हातचा दशहजार स्थानी. दशहजार स्थानी 1 अधिक 1 2 अधिक 1 बरोबर 3. लक्षस्थानी 4 अधिक 3 बरोबर 7. दशलक्षस्थानी 2 अधिक 2 बरोबर 4, म्हणून बेरीज 47,31,694. पुढची बेरीज 22 अधिक 6,047 अधिक 3,84,527. मोठ्या संख्येमध्ये लक्ष स्थान आहे, म्हणून खण करताना एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. 22 म्हणजे 2 दशक 2 एकक. 6,047 6,000 0 शतक 4 दशक 7 एकक अधिक 3,84,527. एकक स्थानी 2 अधिक 7 बरोबर 9, 9 अधिक 7 बरोबर 16. 16तले 6 लिहिले एकक स्थानी, 1 हातचा दशक स्थानी. दशक स्थानी 1 अधिक 2 म्हणजे 3, 3 अधिक 4 बरोबर 7, 7 अधिक 2 बरोबर 9. शतक स्थानी 0 अधिक 0 अधिक 5 बरोबर 5. हजार स्थानी 0 अधिक 6 अधिक 4 बरोबर 10. 10तले 0 लिहिले हजार स्थानी, 1 हातचा दशहजार स्थानी. दशहजार स्थानी 1 अधिक 8 बरोबर 9. लक्षस्थानी 0 अधिक 0 अधिक 3 बरोबर 3, म्हणून बेरीज 3,90,596. पुढचं उदाहरण 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल? पहिल्यांदा 6 अंक म्हणजे लक्षपर्यंतचे अंक लिहायचे, म्हणून खण करूया. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. 6 अंक म्हणजे लक्षपर्यंतचे अंक लिहायचे. मोठी संख्या 9,99,999 अधिक लहान संख्या 1,00,000. बेरीज करताना एकक स्थानी 9 अधिक 0 9. दशक स्थानी 9 अधिक 0 9. शतक स्थानी 9 अधिक 0 9. हजार स्थानी 9 अधिक 0 9. दशहजार स्थानी 9 अधिक 0 9. लक्षस्थानी 9 अधिक 1 बरोबर 10
10तली लिहिले 0, हातचा 1 दशलक्षस्थानी. दशलक्षस्थानी 1 अधिक 0 अधिक 0 बरोबर 1. म्हणून बेरीज झाली 10,99,999. यानंतर वजाबाकी 13,17,519 वजा 10,07,423. 9 एकक वजा 3 एकक बरोबर 6 एकक. 1 दशक वजा 2 दशक होणार नाहीत, म्हणून 1 शतक सुट्टा केला. म्हणून शतकस्थानी 4, दशकस्थानी 10 अधिक 1 म्हणजे 11 आणि 11 दशक वजा 2 दशक बरोबर 9 दशक. आता शतकस्थानी 4 शतक वजा 4 शतक बरोबर 0. हजारस्थानी 7,000 वजा 7,000 बरोबर 0. दशहजारस्थानी 1 वजा 0 बरोबर 1. लक्षस्थानी 3 वजा 0 बरोबर 3. दशलक्षस्थानी 1 वजा 1 बरोबर 0. म्हणून वजाबाकी 3,10,096. पुढची वजाबाकी 68,34,501 वजा 23,57,823. या ठिकाणी वजाबाकी करताना त्या दोन्ही संख्यांमध्ये प्रत्येकी 1 दशक किंवा 1 शतक मिळवून आलेल्या संख्यांची वजाबाकी केली तरी वजाबाकी तीच येते. ही पद्धत वापरूया. एकक स्थानी 1 वजा 3 होणार नाही, म्हणून वरच्या आणि खालच्या दोन्ही संख्यांमध्ये 1 दशक मिळवू. वरच्या संख्येत 1 दशक सुट्टा केला म्हणजे ते झाले 10 अधिक 1 11 एकक आणि खालच्या संख्येत 1 दशक मिळवण्यासाठी तो दशकाच्या घरात लिहू. आता 11 एकक वजा 3 एकक म्हणून झाले 8 एकक. आता दशकस्थानी 0 दशकातून 2 अधिक 1 म्हणजे 3 दशक वजा होणार नाहीत, म्हणून वरच्या व खालच्या दोन्ही संख्यात 1 शतक मिळवू. वरच्या संख्येत शतक मोकळा करून तो दशकात मिळवू. म्हणून या ठिकाणी दशक झाले 10 आणि खालच्या संख्येतला शतक शतकाच्या घरात लिहू. म्हणून 10 दशक वजा 3 दशक बरोबर झाले 7 दशक. आता शतकस्थानी 5 शतक वजा 8 अधिक 1 म्हणजे 9 शतक होणार नाही, म्हणून वरच्या आणि खालच्या दोन्ही संख्यात 1,000 मिळवू. म्हणून शतकस्थानी 15 वजा 9 बरोबर 6. हजारस्थानी 14 वजा 8 बरोबर 6 आणि खालच्या संख्येतला दशहजार स्थानी लिहिला. आता दशहजार स्थानी 3 वजा 6 होणार नाही, म्हणून दोन्ही संख्यांमध्ये लक्ष मिळवू. म्हणून 13 दशहजार वजा 6 दशहजार बरोबर 7 दशहजार. खालच्या संख्येतला 1 दशहजार लक्षस्थानी लिहिला. आता लक्षस्थानी 8 वजा 4 बरोबर 4 आणि दशलक्षस्थानी 6 वजा 2 बरोबर 4. म्हणून वजाबाकी 44,76,678. यानंतरचं उदाहरण प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत. तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल.
आणखी किती रक्कम म्हणजे करायची वजाबाकी. म्हणून 27,450 वजा 22,975. 0 एकक वजा 5 एकक होत नाहीत, म्हणून वर खाली 1 दशक मिळवू. 10 वजा 5 बरोबर 5 एकक आणि खालच्या संख्येतला दशक दशकाच्या घरात लिहू. 5 वजा 8 दशक होणार नाहीत, म्हणून वरच्या व खालच्या संख्येत 1 1 शतक मिळवू. म्हणून 15 वजा 8 बरोबर 7 आणि खालच्या संख्येतला शतक शतक स्थानी लिहिला. 4 वजा 10 शतक होणार नाहीत, म्हणून वरच्या व खालच्या संख्येत 1 1 हजार मिळवू. म्हणून 14 वजा 10 बरोबर 4 आणि खालच्या संख्येतील हजार हजाराच्या घरात लिहिला. 7,000 वजा 3,000 बरोबर 4,000. 2 दशहजार वजा 2 दशहजार बरोबर 0. म्हणून वजाबाकी 4,475. म्हणून प्रथमेशला लॅपटॉप घेण्यासाठी 4,475 रुपये अधिक लागतील. यानंतर मिश्र उदाहरणे. क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकीटं, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकीटं आणि तिसऱ्या दिवशी काही तिकीटं विकली गेली. 3 दिवसात एकूण 36,563 तिकीटे विकले गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकीटे विकली गेली? पहिल्यांदा पहिल्या 2 दिवसाच्या तिकिटांची एकूण संख्या काढू. 13,608 पहिल्या दिवशीची तिकिटे अधिक 8,955 दुसऱ्या दिवशीची तिकिटे. 8 अधिक 5 बरोबर 13. 13शी 3 हातचा 1 मनात धरला. 0 अधिक 5 अधिक 1 हातचा म्हणजे 6. 6 अधिक 9 बरोबर 15. 15तले 5 शतकस्थानी 1 हातचा मनात. हजारस्थानी 3 अधिक 8 बरोबर 11 अधिक 1 हातचा 12. 12तले 2 हजारस्थानी हातचा 1 मनात. दशहजारस्थानी 1 अधिक 1 बरोबर 2. म्हणून 22,563 2 दिवसाची तिकिटे. आता एकूण तिकिटे विकली गेली 36,563. म्हणून 36,563 एकूण तिकिटे वजा 22,563 2 दिवसांची तिकिटे. 3 वजा 3 बरोबर 0. 6 वजा 6 बरोबर 0. 5 वजा 5 बरोबर 0. 6 वजा 2 म्हणजे 4. 3 वजा 2 म्हणजे 1. म्हणून तिसऱ्या दिवशीची तिकिटे 14,000. म्हणून तिसऱ्या दिवशी 14,000 तिकिटे विकली गेली. आता आपण ताळा करून आपलं उत्तर बरोबर आहे का बघूया. 13,608 पहिल्या दिवशीची तिकिटे अधिक 8,955 दुसऱ्या दिवशीची तिकिटे अधिक 14,000 तिसऱ्या दिवशीची तिकिटे. बेरीज 8 अधिक 5 अधिक 0 बरोबर 13. 13तले 3 एकक स्थानी 1 हातचा मनात. दशक स्थानी 5 अधिक हातचा 1 6. शतक स्थानी 6 अधिक 9 बरोबर 15. 15तले 5 शतक स्थानी 1 हातचा मनात. हजार स्थानी 3 अधिक 8 बरोबर 11. 11 अधिक 4 बरोबर 15 अधिक 1 हातचा म्हणजे 16. 16तले 6 हजार स्थानी 1 हातचा मनात. दशहजार स्थानी 1 अधिक 1 अधिक 1 हातचा मिळून 3. म्हणून बेरीज आली 36,563. म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे.